मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, आज जो काही पेपर झालेला आहे आदिवासी विकास विभागाचा चौकीदारचा, त्याचे जे काही प्रश्न आहेत ते आपल्यापर्यंत आलेले आहेत पहा. तुमचा जर या ठिकाणी पेपर झाला असेल तर तुम्ही मला 93 25 23 0840 या नंबरला बघा तुमचे प्रश्न पाठवा. आणि बरेच प्रश्न बघा मित्रांनो आपल्या नोट्समधून आलेले आहेत. त्यामुळे आपल्या नोट्स तुम्ही घेतल्या नसतील तर लवकर घेऊन टाका, कारण की आता भरपूर या ठिकाणी पेपरसुद्धा येणार आहेत. तुम्ही या नोट्स घेतल्या तर मित्रांनो तुमचे या ठिकाणी पैसे वाया जाणार नाहीत पहा. फक्त ₹249 आपल्या PDF असणार आहेत मित्रांनो. यामध्ये तुम्हाला पेमेंट करायचं आहे. एका मिनिटामध्ये सगळ्या नोट्स मी तुम्हाला पाठवून देईल पहा. लवकरात लवकर घेऊन टाका. आपल्या नोट्समधून भरपूर प्रश्न येत आहेत. त्यामुळे घेऊन टाका मित्रांनो. पैशाकडे बघू नका. पैसे कधी कमीत येतात, परंतु गेलेली वेळ आपल्याला कधीच कमीत येणार नाही. पहिला प्रश्न होता मित्रांनो, की नरेंद्र मोदी स्टेडियम कुठे आहे? तर आपल्या सर्वांना माहिती आहे, भरपूर ठिकाणच्या फायनल म्हणजे आपले जे काही क्रिकेटच्या फायनल असतात शक्यतो याच ठिकाणी होतात. अहमदाबादला आहे गुजरात राज्यामध्ये. हे स्टेडियम भारतामधलं गुजरात राज्यामधील अहमदाबाद शहरामध्ये बघा मोटेरा भागामध्ये स्थित आहे. हे जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम असून यामध्ये लाखो प्रेक्षकांची बसण्याची काही क्षमता आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नामाला य प्रत्यय लावल्यास काय बदल होतो? तर मित्रांनो काय होतं? विशेषण तयार होतं बघा. उदाहरणार्थ भारतचं काय होतं? भारतीय. मराठी व्याकरणाच्या नियमानुसार जेव्हा एखाद्या नामाला य हा प्रत्यय जोडला जातो, तेव्हा त्या नामाचं रूपांतर विशेषणामध्ये होतं. जसं की भारताचं भारतीय होतं पहा, नामसाधित विशेषण. बघा नागपुरी संत्री, बरोबर आहे की नाही? चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, इक प्रत्यय लावून कोणता शब्द प्रकार तयार होतो? तर मित्रांनो लक्षात ठेवा, विशेषण तयार होतं बघा. समाजचं काय होतं? सामाजिक. नामाला इक प्रत्यय लावल्याने मूळ शब्दाच्या स्वरूपामध्ये बदल होऊन विशेषण तयार होतं. जसे की समाज या नामापासून सामाजिक हे काय झालं? विशेषण बनलेलं आहे. फेथचा समानार्थी शब्द, फेथ म्हणजे काय मित्रांनो? विश्वास, बरोबर. फेथ या शब्दाचा अर्थ श्रद्धा, विश्वास किंवा खात्री असा होतो. त्यामुळे बिलीफ किंवा ट्रस्ट याचं काय होईल? योग्य समानार्थी शब्द आहेत. चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो, फेडरेशनचा समानार्थी शब्द आपल्याला विचारला आहे. फेडरेशन. मित्रांनो फेडरेशन या शब्दाचा मराठीत अर्थ काय होतो? महासंघ किंवा संघराज्य असा होतो. इंग्रजीमध्ये यासाठी युनियन, संघ किंवा अलायन्स, युती, आघाडी हे शब्द समानार्थी म्हणून वापरले जातात. पुढचा प्रश्न मित्रांनो, रॉक्स याचा आवाज कोणता आहे? तर बघा, हा कावळ्यांच्या कुळामधील एक पक्षी आहे. प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या इंग्रजी आवाजांच्या शब्दसंग्रहानुसार या पक्ष्याच्या आवाजाला काऊ असे म्हटले जातं. काव काव. दवंडी पिटवणे म्हणजे काय? चला सांगा पटकन. दवंडी पिटवणे म्हणजे काय मित्रांनो? तर बघा, जाहीर घोषणा करणे. हा एक मराठी वाक्प्रचार आहे. जुन्या काळामध्ये एखाद्या महत्त्वाच्या बातमीची किंवा आदेशाची माहिती सर्वात गावामध्ये सर्वसामान्यापुढे पोहोचवण्यासाठी दवंडी पिटवून ढोल वाजवून जाहीर घोषणा केली जात असे. यालाच काय म्हणतात मित्रांनो? दवंडी पिटवणे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पोटात आग पडणे म्हणजे काय? तर पोटात आग पडणे म्हणजे मत्सर वाटणे, जळफळाट होणे. हा मराठी वाक्प्रचार असून एखाद्या यशामुळे किंवा चांगल्या परिस्थितीमुळे मनामध्ये निर्माण होणारी जळजळ किंवा राग, मत्सर दर्शवण्यासाठी हा शब्दप्रयोग वापरला जातो पहा. हिंदू एक जगण्याची समृद्ध अडगळ हे पुस्तक कोणाचं आहे? मित्रांनो, हिंदू एक जगण्याची समृद्ध अडगळ हे पुस्तक कोणाचं आहे? भालचंद्र नेमाडे यांचं आहे पहा. हे प्रसिद्ध मराठी साहित्यामधील एक गाजलेलं पुस्तक आहे बघा, ज्याचं लेखन प्रख्यात मराठी साहित्यक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांनी केलेलं आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, याची सेपरेट PDF आहे मित्रांनो आपल्याकडे पुस्तक आणि लेखकाची. बघा, बलूत आत्मचरित्र कोणाचं आहे? तर मित्रांनो हे दया पवार यांचे पहा. बलूत हे मराठीतील अत्यंत महत्त्वाचं आणि पहिलेच दलित आत्मचरित्र मानलं जातं. प्रसिद्ध लेखक दया पवार यांनी त्यांच्या जीवनामधील संघर्ष, वास्तवाचं चित्रण यामध्ये मित्रांनो केलेलं आहे पहा. समजलं? पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती बघू शकता. द्राक्षांचा राजा कोणता? तर मित्रांनो थॉम्सन सीडलेस. बघा, थॉम्सन सीडलेस ही द्राक्षांची बीवरहित जात जगभरामध्ये आणि भारतामध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. उत्तम चव आणि निर्यातीमधील महत्त्वामुळे या जातीला द्राक्षांचा राजा म्हटलं जातं. फळांचा राजा कोण आहे? आंबा आहे पहा. आंबा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, व्हिडिओ पाहून तुम्हाला युजफुल वाटत असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारत पाकिस्तान T20 वर्ल्ड कप 2026 कोणत्या ठिकाणी झाला? तर मित्रांनो हा जो काही भारत पाकिस्तान T20चा कप आहे, वर्ल्ड कप आहे मित्रांनो, हा प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो, श्रीलंका या ठिकाणी झाला पहा. T20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये हाय व्होल्टेज सामना श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला गेला होता. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की आत्मीय सभेची स्थापना कोणी केली? मित्रांनो समाज सुधारकरची आपण एक PDF दिली होती.
त्याच्यामध्ये याचा प्रश्न होता राजाराम मोहन राय मित्रांनो. तर आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखले जाणारे राजाराम मोहन राय यांनी 1815 मध्ये कलकत्ता येथे आत्मीय सभा आणि धार्मिक सामाजिक सुधारणावादी संस्थेची स्थापना केली होती पहा. कोणी केली होती? राजाराम मोहन राय यांनी. समजलं? ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी मित्रांनो? तर ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य किनाऱ्यावर कोरल समुद्रामध्ये ग्रेट बॅरियर रीफ वसलेले मित्रांनो. ही जगामधील प्रवाळांची कोरल रीफ सर्वात मोठी भित्ती किंवा साखळी आहे, जी ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड राज्याच्या ईशान्य किनाऱ्यालगत कोरल समुद्रामध्ये पसरलेली पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की हिंदी महासागरामधील भारताच्या शेजारील बेटे कोणती आहेत? श्रीलंका, मालदीव, अंदमान निकोबार, लक्षद्वीप. तर हिंदी महासागर क्षेत्रामध्ये भारताच्या भौगोलिक सीमांजवळ किंवा सागरी हद्दीमध्ये श्रीलंका, मालदीव हे स्वतंत्र देश, तसे भारताचे केंद्रशासित प्रदेश असलेले अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप हे बेटे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मिनी घटना दुरुस्ती कोणती आहे? मित्रांनो, आपण या ठिकाणी संविधानाची कलम आणि याची एक महत्त्वाची PDF दिली होती बघा. ज्यांनी वाचली असेल त्यांचा या ठिकाणी फायदा झाला. तर बघा, 42वी घटना दुरुस्ती 1976ला झाली पहा. भारतीय संविधानाच्या इतिहासामध्ये 1976 मधील 42व्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल केले, ज्यामुळे संविधानाचा बराचसा भाग बदलला गेला. म्हणून याला मिनी संविधान किंवा मिनी घटना दुरुस्ती असं म्हटलं जातं पहा. 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत LICचे CEO कोण होते? तर मित्रांनो, सिद्धार्थ मोहंती होते पहा. भारतीय जीवन महामंडळाचे LICचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून सिद्धार्थ मोहंती यांची जबाबदारी सांभाळली होती पहा. मित्रांनो, तुम्ही अजून सुद्धा PDF नसेल घेतली तर लगेच फोनपेमध्ये जा. ₹249 या ठिकाणी पेमेंट करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDF या ठिकाणी पाठवून देतो पहा मित्रांनो. 9325230840 हा आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे. ₹249 आपण कुठेही खर्च करतो. नाश्त्याला म्हणा, पेट्रोलला म्हणा, कुठं पण. परंतु या ठिकाणी तुमचा जर पेपर बाकी असेल तर लवकरात लवकर घेऊन टाका मित्रांनो. कारण की या ठिकाणी मित्रांनो आपल्याला परत संधी भेटणार नाही पहा. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की असे पेपर वारंवार निघत नसतात. संधीचं सोनं करून घ्या. गव्हर्नमेंट जॉब आहे मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी घेऊन टाका. वेळ फार कमी आहे. IMP असे 10,000चे प्रश्न मी तुम्हाला देणार आहे. IMP असणार आहे मित्रांनो. पुस्तक, लेखक, त्याच्यानंतर महत्त्वाच्या चालू घडामोडी हे सगळं काही तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. जास्त काही सांगत नाही बघा. ज्याला खरोखर या ठिकाणी वाटतं घ्यावा त्यांनी लगेच मला मेसेज करा. 9325230840 हा आपला फोनपे आणि गुगल पे नंबर आहे मित्रांनो. यावरती तुम्ही मला 249 पाठवा आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. मी एका मिनिटामध्ये तुम्हाला सर्व PDFs पाठवून देईल.